फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आपल्या सिलेबस मधला नवीन जो चॅप्टर आहे मार्क ट्वेन हे वाचणार आहे. मार्क ट्वेन एक व्यक्तीचं नाव आहे जे की फार मोठे लेखक होते, फार चांगले आणि विटी लिहायचे. विटी म्हणजे हास्याशी संबंधित आणि तशा प्रकारच्या गोष्टी. आता आपण जसं चॅप्टर वाचू तर आपल्याला ह्यांच्या बाबतीत कळेल की हे ऍक्च्युली कोण होते, काय करत होते. तर चला वाचूया मार्क ट्वेन. तर सर्वात आधी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज बघून घेऊया. हु इज युअर फेवरेट कॉमेडियन? तुमचा फेवरेट कॉमेडियन कोण आहे? म्हणजे हास्य कलाकार. हे आपल्या मराठीमध्ये तर खूपच छान छान कलाकार झालेले आहेत ना. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे. तुम्ही जर हिंदी बघत असाल तर हिंदीमध्ये खूप मोठे मोठे छान जॉनी लिव्हर वगैरे आहे. आणि आजकाल तर कपिल शर्मा शो तुम्ही बघत असाल, ते किती छान कॉमेडी करतो तो. तर अशा प्रकारे तुम्हाला आपल्या फेवरेट कॉमेडियनचं नाव लिहायचं. लाईक मी लिहू शकते की माय फेवरेट कॉमेडियन इज कपिल शर्मा. अशाच प्रकारे व्हॉट डू यू लाईक बेटर, टू लिसन टू अ जोक और टू टेल अ जोक? तुम्हाला जास्त काय आवडतं? जोक्स ऐकणं किंवा जोक्स सांगणं? लिसन म्हणजे ऐकणं आणि टेल म्हणजे सांगणं. तर जोक्स ऐकणं आवडतं तुम्हाला, कोणी सांगताय आणि तुम्ही ऐकताय, किंवा जोक्स तुम्हाला जे आहे सांगणं आवडतं? तर हे तुमचं आपलं ओपिनियन असू शकतं. मला स्वतःला जोक्स ऐकणं आवडतं. मला जोक्स सांगता येत नाही इतके चांगल्याने, तर मी आय लाईक टू लिसन अ जोक. डू यू लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स? विच वन डू यू लाईक बेस्ट? तुम्हाला कार्टून फिल्म्स तर नक्कीच आवडत असतील ना. कार्टून असतात ज्याच्यात आणि अॅनिमेटेड असतात, अशा टाईपचे कार्टून्स तर मलाही खूप आवडतात. माझा फेवरेट कोणता आहे माहितीये? माझा ऑल टाइम फेवरेट आहे टॉम अँड जेरी. मला खूप आवडतो तो. जितक्यांदाही पहा खूप मजा येते. असे तुमचेही काहीतरी फेवरेट असतील. आता बघा, होल्ड अ क्लासरूम कन्व्हर्सेशन अबाउट द स्टुडंट्स फेवरेट ऑथर्स नोन फॉर देअर विट अँड ह्युमर. तुम्हाला अशाच कोणी ऑथर्स पण माहिती असतील जे की छान लिहत असतील, विट अँड ह्युमर म्हणजे की हास्य अशी भरपूर काही असं लिहत असतील असे लेखक. दे मे टॉक अबाउट ऑथर्स रायटिंग इन मराठी अँड अदर इंडियन लँग्वेजेस. तर तुम्हाला मराठीचं तर नक्कीच माहित असेल कोणी ना कोणी जे की छान अशा प्रकारचं लिहत असतील. आता बघा, क्विक थिंकर्स. क्विक थिंकर्सचा अर्थ काय झाला की तुरंत सोचणार. क्विक म्हणजे काय? फास्ट, एकदम तुरंत. आणि थिंकर्स म्हणजे काय? सोचणारा. तर क्विक थिंकर्स. आता ह्याच्यात काय आहे बघा, विदिन 1 minute राईट ॲज मेनी मिनिंगफुल फ्रेजेस ॲज पॉसिबल युझिंग द नंबर्स गिव्हन बिलो. डू नॉट रिपीट द आयडियाज. आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये, हे तुम्ही स्वतः एकट्यामध्ये खेळू शकता. कोणी जर तुमचे 2-4 मित्रमैत्रिणी असतील त्यांच्याबरोबर खेळा, नाही तर एकट्यामध्ये खेळू शकता. की 1 मिनिटाच्या आत तुम्हाला जितकेही लक्षात येईल, हे पाहिजे इथे काही नंबर्स लिहिले 1 2 3 4 5 6 7 40 100. तर तुम्हाला या जे आहे नंबर्सशी रिलेटेड असे काही फ्रेजेस, वाक्यांश लिहायचे आहेत. आणि ह्याच्यात काय करायचं की आयडिया रिपीट नाही झाला पाहिजे. सपोज असं इथे दिलंय बा, 1 man 2 roads 3 lamps a 4-wheeler 5 frogs 6 kites 7 arrows 40 flowers 100 dots. तर अशा प्रकारचं तुम्ही पण, आणि ह्याच्यात 1 मिनिटाच्या आत जितकं जास्तीत जास्त लिहू शकता, हे तुम्हाला हे फिल करायचं आहे. ट्राय टू थिंक ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस ॲज क्विकली ॲज पॉसिबल. तर तुम्हाला जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर आपलं डोकं चालवून हे करायचं आहे. यू मे यूज द ऍक्टिव्हिटी क्विक थिंकर्स युझिंग अ डिफरंट सेट ऑफ नंबर्स. तुम्ही हा ऍक्टिव्हिटी जो आहे, ही ऍक्टिव्हिटी अनेक दुसरे नंबर्स बरोबरही करू शकताय. तर त्याच्यात तुम्हाला आपल्या मित्रांबरोबर खूप मजा येईल. ह्याच्यानंतर काय कराले, ट्राय टू इमॅजिन अ सिच्युएशन कॉन्टेक्स्ट वेअर ऑल द अबव आयटम्स फिट इन. डिस्क्राईब इट इन 8 to 10 लाईन्स. तर आता आपल्याला एक असं सिच्युएशन, एक कोणची परिस्थिती किंवा काही असं घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये हे जितकेही आपण 1 2 3 4 असे जितके 100 पर्यंतचे नंबर आहेत ते आपल्याला त्याच्यात सिच्युएशन मध्ये फिट झाले पाहिजे. डिस्क्राईब इट इन 8-10 लाईन्स. तर 8 ते 10 लाईन्स मध्ये एवढं आपल्याला हे करून दाखवायचं आहे. थिंक ऑफ अ टायटल फॉर युअर पॅसेज. अशाच प्रकारे जो पॅसेज आपण लिहू त्याला एक टायटल सुद्धा द्यायचं. तर हे तुम्ही नक्कीच करून बघा. आता बघा, ट्राय टू ड्रॉ अ मॅप इनकॉर्पोरेटिंग युअर फ्रेजेस इन अ मिनिंगफुल वे. आता जे आपण फ्रेजेस आपण लिहू, तुम्ही लिहाल, तर त्याला एक अशा मॅपच्या प्रकारे दर्शवायचे प्रयत्न करा. 2 examples आर गिव्हन बिलो. राईट अ की इंडेक्स फॉर युअर मॅप. तर पहा, हे अशा प्रकारे ह्यांनी जे आहे एक एक्झाम्पल दिलंय, 40 flowers फ्लोरिस्ट आणि होटल 7 arrows. ठीक आहे. तर हे अशा प्रकारची मस्त ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबरही करू शकताय. आता बघा, आता आपण जी मार्क ट्वेनची स्टोरी आहे ती वाचणार आहे.
स्टोरी तर काय, इन्सिडेंट्स घेतले आहेत त्यांच्या लाईफ मधले खूप छान छान कोणते तरी. तर आपण पाहूया कोण होते मार्क ट्वेन. सगळ्यात आधी, मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमेन्स, अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. तर मार्क ट्वेन हे त्यांचं पेन नेम होतं. आता पेन नेम म्हणजे काय असतं की जेव्हा ते काही लिहायचे, कोणतंही काही वस्तू, बुक लिहायचे, काही लिहायचे, तर त्याच्यात ते आपलं हे नाव मार्क ट्वेन ठेवायचे. त्यांचं असली नाव काय होतं, ऍक्च्युअल नेम होतं त्यांचं सॅम्युअल लॉंगहॉर्न क्लेमेन्स. ठीक आहे ना. आता पहा इथे क्वेश्चन विचारलाय, व्हॉट वॉज मार्क ट्वेन्स रिअल नेम. तर मार्क ट्वेन्स रिअल नेम वॉज सॅम्युअल लँगहॉर्न क्लेमेन्स, हे राहील उत्तर. तर हे काय होते, बहुत पॉप्युलर जे आहे फेमस अमेरिकन लेखक होते. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. ते का प्रसिद्ध होते, आपल्या ह्युमरस स्टोरीज करता, म्हणजे जे त्यांची कहाण्या होत्या इतकं त्यांना वाचून खूप हसू यायचं. आणि नॉवेल्स पण लिहायचे ते, अँड अदर रायटिंग्स, खूप सारे लेख ते लिहायचे अशा प्रकारचे, सगळे ह्युमरस, विटी, म्हणजे जरा वाचून जे ना माणूस सोचायला मजबूर व्हायचा आणि बरोबर त्याला हसू यायचं. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन्स. तर त्यांची जी रेडी विट होती, म्हणजे आपण काही बोललो, पहा तुम्ही काही संवाद करता आपल्या मैत्रिणींची, मित्रांची, तर कोणी कोणी लोक खूप विटी असतात. विटीचा अर्थ काय की हाजीर जवाबी असते एक तर त्यांच्यामध्ये, आणि दुसरं की इतकं ते मजेदार प्रकाराने बोलतात की आपल्याला हसू येऊन जातं. आणि नेहमी ते लोक हर गोष्टीचं उत्तर असतं त्यांच्याजवळ. तर अशाच प्रकारे रेडी विट त्यांचं जे होतं ते रोजच्या कन्व्हर्सेशन्स मध्ये, जे डे टू डे लाईफ मध्ये आपण संवाद असतो त्याच्यामध्ये दिसायचं. Many anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. तर त्यांच्या जीवनाशी रिलेटेड अँसिडोट्स जे आहेत ते आजही लोक वाचतात आणि त्याला एन्जॉय करतात. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality and fraternity. आता ही गोष्ट एक आपल्याला समजायवाली आहे की ते जे आहे डिफेंडर होते, म्हणजे की ते या गोष्टीची जे आहे हमेशा पुढे वाढवत होते. कोणाला, ह्युमन व्हॅल्यूजला, जे मानवचे जितकेही आपले व्हॅल्यूज असतात ना आपले नैतिक, त्यांना, लाईक लिबर्टी म्हणजे स्वतंत्रताला, इक्वॅलिटी की लोकांमध्ये इक्वॅलिटी असली पाहिजे, समानता असली पाहिजे, आणि फ्रॅटर्निटी आणि स्वतंत्रता, अशा प्रकारचे या सगळ्या ह्युमन व्हॅल्यूजला जे आहे ते खूप बढावा देत होते. He opposed wars and imperialism and supported the cause of laborers. तर ते नेहमी जे आहे विरोध करत होते वॉर्सचा, म्हणजे लढाई वगैरे, जे युद्ध व्हायचे त्यांचा, इम्पेरियलिझम म्हणजे की जे मोठे लोक लहान लोकांना दबावत होते त्याचा विरोध करायचे, आणि ते सपोर्ट करत होते कॉज ऑफ लेबरर्स. जे लेबरर्सचे कॉज म्हणजे की जे बिचारे जे कामगार लोक होते त्यांना सपोर्ट करत होते. अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री अमेरिका. आणि त्यांची जी स्वतःची कंट्री होती अमेरिका, त्याच्यामध्ये काय होत होतं, ब्लॅक पीपल म्हणजे जे काळे लोक होते, काळ्या रंगचा भेदभाव खूप होत होता त्यांच्याकडे, तर त्याचाही ते खूप जास्त विरोध करत होते. गिव्हन बिलो आर सम एन्सिडोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. तर आता खालती आपण जे वाचू ते फार काही मजेदार किस्से आहेत त्यांच्या जीवनाशी रिलेटेड, आणि कोटेशन्स दिले आहेत, काही असं खूप छान लाईन्स आहेत ज्यांना त्यांच्या स्पीचेस मधनं, जे ते बोलत होते त्याच्यामधनं घेतलेले, आणि रायटिंग्स मधनं जे त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधनं घेतलेले कोटेशन्स आणि एन्सिडोट्स आहेत. तर आपण एन्सिडोट्स वाचू. सगळ्यात आधी, वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. ते एक दिवशी जे आहे ते लेक्चर द्यायला वेगवेगळ्या जागी जायचे. तर लेक्चर द्यायला अशा टूर वरती गेलेले होते ते एका जागी, तर ते एका लोकल बार्बरच्या शॉप वरती गेले, म्हणजे जे नावी असतात नावीच्या दुकानात गेले शेविंग करवायला. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट व्हिजिट टू द टाउन. तर त्यांनी बार्बरला काय सांगितलं, नावीला सांगितलं की ते सर्वात म्हणजे की पहिल्यांदा ते त्या जागी आले आहे, आणि अशा प्रकारे त्यांनी बार्बरला ही गोष्ट सांगितली नावीला. यू हॅव चूजन अ गुड टाइम टू कम, ही डिक्लेअर्ड. तर तो जो बार्बर होता, नावी म्हणाला की तू आता यावेळेस, तुम्ही आता चांगल्या वेळेस इथे आले आहात. ओ, ट्वेन रिप्लायड. तर ट्वेननी म्हटलं, अच्छा, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट, यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. तर तो काय म्हणाला, तो म्हणाला की मार्क ट्वेनचा आज लेक्चर आहे आज रात्री, आणि तुम्ही यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. तर ते म्हणाला की तुम्ही तिथे जाणं चाहले असं मला वाटतं. आय गेस सो. आता ते स्वतः मार्क ट्वेनच आहे, पण त्यांनी आपलं काय केलं, आयडेंटिटी डिस्क्लोज नाही केली, त्याला सांगितलं नाही की मी स्वतःच मार्क ट्वेन आहे. ते पण मजे घेत होते. तर ते म्हणाले की हो, मी जाणं चाहीन. हॅव यू बॉट युअर तिकीट हिअर. तर ते म्हणाले की काय, तुम्ही तिकीट घेऊन घेतलं त्यांच्या ह्याच्यात लेक्चर मध्ये जाय करता. नो, नॉट येट. तर ते म्हणाले की
नाही नाही अजून नाही घेतलं मी. वेल इट्स सोल्ड आउट सो यू विल हॅव टू स्टँड. तर ते म्हणाले की जो बार्बर होता नावी म्हणाला की हो आता तर सगळे विकून गेले असतील आणि आता तुम्हाला उभं राहावं लागेल तिथे. तर ह्याच्यावरती काय म्हणाले, जस्ट माय लक सॅट ट्वेन विथ अ साय. तर एका साय बरोबर, साय म्हणजे आपण असं श्वास भरतो ना असं, हो जस्ट माय लक म्हणजे की माझं नशीब. तो म्हणाला आणि पुढे काय म्हणतात, आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स. की जेव्हा तो माणूस लेक्चर देतो मला नेहमीच उभं राहावं लागतं. आता म्हणजे याच्याने तुम्हाला ह्युमर कळलं त्यांचं की कसं होतं. आता ते स्वतःच मार्क ट्वेन आहे, जेव्हा ते लेक्चर देतील तर ते उभेच राहतील. तर अशा प्रकारे त्यांनी असे विटी असे आन्सर देत होते आणि त्याला बिचारायला बार्बरला कळलंच नाही की हा स्वतःच मार्क ट्वेन आहे. आता बघा वॉर्मिंग अप मध्ये जी एक्सरसाइज द्यायची होती लिहिलेली होती की एक आपल्याला सिच्युएशन अशी दाखवायची आहे 1 to 100 पर्यंत जे जे नंबर्स त्यात लिहिलेले होते ते आपल्याला आले पाहिजे याच्यामध्ये. तर पहा ती एक अशी पॅराग्राफ लिहिलेला आहे. देयर वॉज अ बॉय इन वन सिटी. 1 आला नंबर इथे की एक मुलगा होता एका शहरमध्ये. ही वॉज स्टडिंग इन स्टँडर्ड 9. 9 नंबर आला की तो 9th स्टँडर्ड मध्ये पढ़त होता. ही ओपन 3 फेक फेसबुक अकाउंट्स अँड स्टार्टेड सेंडिंग इनडिसेंट मेसेजेस टू 2 गर्ल्स फ्रॉम हिज क्लास. तर इथे कोणते नंबर झाले 3 आणि 2. तर त्यांनी आपल्याला आपले 3 जे आहे फेसबुकचे फेक अकाउंट्स म्हणजे खोटे खोटे अकाउंट्स असे उघडले आणि आपल्या क्लास मधल्या 2 मुलींना इनडिसेंट मेसेजेस म्हणजे खराब खराब मेसेजेस धाडू लागला त्याला. द गर्ल्स कंप्लेन टू देअर टीचर 4 times. आता इथे 4 नंबर आला. मुलींनी आपल्या टीचरची 4दा कंप्लेंट केली या बाबतीत. बट ही कंटिन्यूड सेंडिंग द सेम काइंड ऑफ मेसेजेस. पण तरी सुद्धा तो तसेच टाईपचे मेसेजेस धाडत राहिला. At last, the girls' parents complained to 5 Gardens police station. आणि शेवटी काय झालं की मुलींचे जे पेरेंट्स होते, आई वडील होते, त्यांनी कंप्लेन केली 5 Gardens पोलीस स्टेशन मध्ये. म्हणजे की हे पोलीस स्टेशनचं नाव आहे. आता हा 5 नंबर आला. 6 policemen from the police station came to his school. आता 6 आला नंबर. 6 पोलिसमॅन पोलीस स्टेशन मधनं आले त्याच्या शाळेत अँड टुक द बॉय टू अ रिमांड होम. आणि मुलाला रिमांड होमला घेऊन गेले. वयाने लहान मुलं असतात आणि ते काही चुकीचं काम करतात जे त्यांना नाही करायला पाहिजे तर त्यांना जेल नाही धाडलं जात, त्यांना रिमांड होम म्हणजे सुधारगृहामध्ये धाडलं जातं. तर रिमांड होम वेअर 7 roads मीट. जिथे की 7 roads म्हणजे की जसा चौरस्ता असतो तसा 7 roads 7 रस्ते मिळतात तिथे घेऊन गेले. नाव द बॉय इज इन अ 40 feet रूम अँड टेकिंग हिज पनिशमेंट. आता तो जो मुलगा आहे तो 40, आता 40 नंबर आला. 40 feet रूम मध्ये 40 feetच्या रूम मध्ये आहे आणि आपली पनिशमेंट आपलं जी शिक्षा आहे ती भोगतोय फॉर सेंडिंग हंड्रेड्स ऑफ इनडिसेंट मेसेजेस टू द इनोसेंट गर्ल्स. जे त्या मुली होत्या बिचाऱ्या त्यांना 100 जे त्यांनी मेसेजेस केले होते त्याच्याकरता तो तिथे आहे. तर टायटल काय झालं ह्याचा, टिट फॉर टॅट म्हणजे जशाला तसं. त्यांनी चुकीचं केलं तर त्या मुलींनी पण त्याच्याबरोबर तेच केलं. ते करायलाच हवं होतं. अशा प्रकारचं आपल्याला काही गलत काम कधी नाही करायला पाहिजे. नेक्स्ट आहे साइड क्वेश्चन्स हे घेतलेले आहेत तुमचे. व्हॉट वॉज मार्क ट्वेन्स रियल नेम? द रियल नेम ऑफ मार्क ट्वेन वॉज सॅम्युएल लँगॉन क्लेमेन्स. वाय डिड हेनरी अर्विंग आस्क मार्क ट्वेन इफ ही हॅड हर्ड द स्टोरी बिफोर? हे आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचणार आहे की ही काय कहाणी आहे. आन्सर बघून घ्यायचा की हेनरी अर्विंगने मार्क ट्वेनला का विचारलं की तू तो कहाणी ऐकून चुकलाय का. हेनरी अर्विंग आस्क्ड मार्क ट्वेन इफ ही हॅड हर्ड द स्टोरी बिफोर बिकॉज, असं त्यांनी म्हणून म्हटलं कारण की अर्विंग नोटिस्ड सम अननोन जेस्चर्स ऑन हिज फेस. कारण की त्यांनी जे मार्क ट्वेनच्या तोंडावरती काही वेगळेसे भाव पाहिले होते म्हणून. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ इररेग्युलरिटीज इन इंग्लिश स्पेलिंग? आपण जेव्हा हे लेसन पुढे वाचू त्याच्यात खूप काही वेगवेगळे एकदम वेगळ्याच प्रकारचा चॅप्टर आहे. तुम्हालाही खूप मजा येणार आहे. तर इररेग्युलरिटीज म्हणजे की पहा आता हे निक्की निक्की आपण याला निक्कीच म्हणतो स्पेलिंग्स मध्ये वेगवेगळं आहे. NIKY KKY NICK. टोनी टोनी दोघांना आपण टोनी म्हणतो, स्पेलिंग्स मध्ये फरक आहे. अशाच प्रकारे सेंटर आपण या दोन्ही शब्दांना सेंटरच म्हणतो पण स्पेलिंग चेंज आहे. वेट हाईट ह्याच्यात काय वेगळं आहे, आपण या ह्याला आता वेट म्हणतोय मग ह्याला हेट का नाही म्हणत, ह्याला हाईट म्हणतोय. ह्याला हाईट म्हणतोय तर ह्याला वाईट का नाही म्हणत. कळलं तुम्हाला? तर हे काय हे इररेग्युलरिटीज आहे. इंग्लिशमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळते अगदी अनंत. अशाच प्रकारे हेड हेडेक, ह्याला हेडेक हेडेक का म्हणतोय, हेड एज का नाही म्हणत आपण. ठीक आहे ना. अशाच प्रकारे नो, आता नो मध्ये की सायलेंट काय, आता जेव्हा आपण ह्याला नाव म्हणतो NOW नाव येते एक नाव का नाही. तर हे असे इररेग्युलरिटीज आहे. आपण पता नाही काय इंग्लिशमध्ये असंच चालत आलंय.
अशाच प्रकारे पीयूटी तर पुट असतं, आपण बीयूटी बुट का नसतं, याला बट म्हणतो है ना. तर हे अशा प्रकारचे ह्याला जे आहे इरेग्युलरिटीज आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात. विच एपिसोड शोज दॅट मार्क ट्वेन डिड नॉट बिलीव्ह इन सुपरस्टिशन्स, की त्यांना अंधविश्वासमध्ये विश्वास नव्हता. A letter was received by Mark Twain from a reader asking him whether finding a spider in his paper portended good or bad luck. एका त्यांच्या रीडरनी त्यांना पत्र धाडलं आणि विचारलं की स्पायडर जो मकडी असते ना, ती मकडी जी आहे ती त्यांना भेटली होती, तर ती काय चांगली आहे की वाईट आहे, बॅड लक आणेल ती. His reply to the reader shows that he did not believe in superstitions, whereas we should take such situations humorously. त्यांनी जो उत्तर दिला त्या पाठकला, त्याच्यानी हे कळतं की ते सुपरस्टिशन मध्ये, अंधविश्वासमध्ये बिलीव्ह नव्हते करत. आता इंग्लिश वर्कशॉप बघा. रीड द फॉलोइंग अँड राईट द टू मिनिंग्स ऑफ माइंड अँड मॅटर. माइंड अँड मॅटर, आता हे आपण पुढे वाचूया, त्यांचं कोटेशन आहे. एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. ठीक आहे, तर माइंड आणि मॅटरचं दोनदा युज झालंय. हिअर माइंड अँड मॅटर बोथ आर युज्ड एज अ नाउन्स फर्स्ट. पहिल्यांदा जेव्हा माइंड अँड मॅटर लिहिलं तर हे नाउन आहे, आणि सेकंड टाइम अँड देन दे आर युज्ड एज वर्ब्स. मग दुसऱ्यांदा याला वर्ब सारखा यूज केला गेला आहे. तर अशा प्रकारे मार्क ट्वेनची स्टोरी आज वाचणं आपण सुरुवात केली आहे, आणि खूप मजेदार स्टोरी पुढे वाचून तुम्हाला नक्कीच खूप मजा येणार आहे. आज एक स्टोरी छोटीशी वाचली आपण एनसी रोड त्यांचा, पुढे आणि काय काय एनसी रोडचे आपण वाचूया. आजचं सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.